अहमदनगरमध्ये ओबीसींचा एल्गार मेळावा पार पडला आणि याच दरम्यान छगन भुजबळांनी सनसनाटी आरोप केले, राजीनामा दिलाय असं देखील सांगितलं, लाथा घालून बाहेर काढण्याची आवश्यकता नाही असा एक प्रकारचा सूर होता। आणि एकूणच नाभिक समाजाच्या बाबत देखील त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की मराठा समाजांच्या दाढीकटणी करू नका, जर ते तुम्हाला बहिष्कार करत असतील तर सनसनाटी आरोप करता येईल। एकूणच समाजामध्ये या निमित्तानं दुही निर्माण होते असं वाटतं। मला असं वाटतं मी या सगळ्या जातीपातीच्या ह्याच्यामध्ये मी स्पष्ट केलेलं आहे का मी 19 तारखेनंतर म्हणजे शिवजयंतीनंतर या सगळ्या संदर्भात आपण बोलू, कारण आता हे सगळे या सगळ्या वादाच्या भोवऱ्यात मला काही पडायचं नाही। आणि आखरी महाराष्ट्र हा एकत्र राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून त्या संदर्भात काय बोलायचं काय नाही बोलायचं मला वाटतं आम्ही ठरवलेलं आहे। आणि 19 तारखेनंतर या सगळ्या वक्तव्याबाबतीत असेल आरक्षणाच्या बाबतीत असेल आपण बोलू। पण भाऊ एक असं आहे की गावगाड्यामध्ये मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल गुण्यागोविंदाने राहतो, मात्र राजकीय नेत्यांच्या वक्तव्यामुळे समाजामध्ये दुही निर्माण होते। मला वाटतं मी सगळ्या समाजाला विनंती करतोय का मी असेल अधिक कोणी नेते असेल त्यांच्या वक्तव्याकडे जाऊ नका, प्रत्यक्षात काय घडतं आणि आपण किती चांगलं राहू शकतो याकडेच लक्ष दिलं पाहिजे। कारण आता निवडणुका आहे आणि निवडणुकीच्या मध्ये धर्माधर्मामधली लढाई आपण या देशामध्ये पाहिली, जाती जातीमधली लढाई आपण या देशामध्ये पाहतो आणि खरी हक्काची लढाई मागं पडतं। तर मला वाटतं समाजानं राजकीय लोकांवर किती विश्वास ठेवला पाहिजे हे निश्चित केलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही आम्ही एका ताटात जेवणारे समाज बांधव उद्या आमचं ताटच हिसकून जाईल याच्याकडे त्यांनी बारकामे लक्ष घेणं गरजेचं आहे। साहेब, राज्यात देशात अतिशय बेरोजगारी शेतकऱ्यांचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न असताना ओबीसी मराठा वाद घडला जातोय, दुसरीकडे एक आमदार जो आहे तो गोळीबार करतोय, अशा महत्त्वाच्या घटना घडतायत। गृहमंत्रालय आत्ता सोयाबीनचे भाव पडले, कांद्याचे प्रश्न अंगावर आहे, कापसाले फक्त 6,000 5,000 रुपये भाव आहे। म्हणजे रोज आम्हाला फोन येतो शेतकऱ्याचे, बच्चे भाऊ कापूस विकाव का नाही विकाव, साधा जेवढा खर्च निघाला त्याचे अर्धे पैसे पण निघाले नाही। कांदा उत्पादक शेतकरी तुम्ही पाहताय काय हाल, म्हणजे कशा पद्धती कांदा निर्यात बंदी केली म्हणून बांगलानं संत्रा घेणं बंद केलं, दुहेरी तलवार आमच्या अंगावर शेतकऱ्यावर चालली। संत्रा उत्पादक शेतकरी मेला, कांदा उत्पादक शेतकरी मेला। सरकारचं या सगळ्या लक्षाकडे पाहिजे तेवढं लक्ष नाही, त्याचं मी निषेधही करतो, कारण शेतकरी जगला तरच देश जगू शकतं, तो कुठल्याही जातीचा धर्माचा असू दे, शेतकरी या देशाचा कणा आहे आणि त्यासाठी जे काही करता येईल ज्या पद्धतीनं करता येईल त्या पद्धतीनं आम्ही करू। काल छगन भुजबळ म्हटले मी 16 नोव्हेंबरलाच राजीनामा दिला आहे, त्यानंतर मी अंबडला जालन्याला सभेला गेलो होतो, मात्र हा राजीनामा दिला बाहेर कसं आलं नाही, कोणाला आवडत समजलं। मला वाटतं या सगळ्या बाबतीवर मी 20 फेब्रुवारी बोलू, सगळं काय असेल सगळी कसं आहे का आमच्या बोलण्यानं अधिक तेढ निर्माण होऊ नये किंवा समाजामध्ये काही वाईट होऊ नये या विचारानं चालणारा मी आहे। आम्ही शेतकऱ्यासाठी तिखट बोलू, पण जातीमध्ये कुठेतरी तेढ निर्माण होईल असं वाईट बच्चू कडू आयुष्यात कधी बोलणार नाही, त्याचा विचार करूनच आम्ही समोर पावलं टाकू। 20 फेब्रुवारी काय शिवजयंती आहे, थोडं शिवाजी महाराजांना 18 पगड जातीला घेऊन स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्या 18 पगड जाती एकत्र राहायला पाहिजे, हिंदुस्थान आबिद राहायला पाहिजे आणि शेतकरी जगला पाहिजे या विचारानं। नाही असं काही नवीन निर्णय काय, आमची सध्या ताकदच नाही नवीन निर्णय घ्यायची। समाजानं आम्हाला जेव्हा ताकद देईल तेव्हा चांगले निर्णय घेऊ ना। आता कुठं आता 2च आमदार हो आमचे, आम्ही निर्णय घेऊन काय फरक पडणार आहे सरकारवर अधिक कोणावर। भाऊ, मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्ही जरांगी पाटलांशी कायम समन्वयकाच्या भूमिकेमध्ये होता, त्यांच्याशी चर्चा करत होता, मात्र मुंबईचा जो मोर्चा झाला गुलाल उधळला गेला आणि त्याच्यानंतर मराठा समाजामध्ये काही प्रमाणामध्ये नाराजीचा सूर देखील बघायला मिळतोय। अध्यादेश असेल किंवा मसुदा असेल याबाबतही प्रश्न उपस्थित केले जातात। या सगळ्या बाबतीत मी 20 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेऊन सांगतो। तुम्ही लोकांना शांततेचं आवाहन केलंय, मात्र सत्ताधारी आमदार आणि मंत्री वातावरण दूषित करायचं काम करताय। मध्यंतरीच्या काळामध्ये शिंदेचेच एक आमदार सरवणकर यांच्या माध्यमातून गोळीबार झाला, अशा पद्धतीचं थेट परत एकदा बंदूक काढायला काही हरकत नाही, पण ते स्वहितासाठी नाही, चांगल्यासाठी नाही, देशासाठी काढावं ना, काय हरकत आहे। एखादी गोळी आपल्या दिमागात मारून घ्यायला काही हरकत नाही, पण ते देशाहितासाठी शेतकऱ्यासाठी मजुरासाठी कष्टकऱ्यांसाठी काढायला काही हरकत नव्हती, आम्ही त्यांचं स्वागत केलं असतं।
या सगळ्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. कसं बघता या सगळ्या ते राजकारण आहे, त्याला काही अर्थ हो, आमदारांनी जे आरोप केलेले मुख्यमंत्रीवर, माझे करोडो रुपये त्यांच्याकडे पडलेले, त्यानिमित्त संजय राऊत यांनी मागणी केली आहे का मनी लॉन्ड्रिंगचे प्रकरणात गुन्हा दाखल करा त्यांच्यावर, कोणावर? मुख्यमंत्री शिंदेवर. पण ते कोणा मागणी केली? संजय राऊत कोणाकडे मागणी केली? कोणाकडे मागणी? मीडियाच्या माध्यमातून पण केली. त्यांनी लेखी पत्र गित्र द्यायचं नाही. मीडियावर मागणी केल्यानं गुन्हे दाखल होत असतं का? तर राऊतांना आतापर्यंत समजत का नाही हेच समजत पण नाही. याआधी अनेक अहो, त्यांनी एक पत्र तयार करायला याआधी पाहिजे. अनेक पत्र त्यांचे दिले. आमदार विधानसभेत आहे, खासदार आहे, त्यांनी विधानसभेत मांडावं, लोकसभेत मांडावं, मीडियासमोर मांडावं आणि गुन्हे दाखल करावं. म्हणजे मला वाटतं हे काही समजायला कारण लागत नाही. म्हणजे सोमी मीडिया समोरच मांडतात ना, तरी गुन्हे दाखल होतात. कुठं आहे सौम्या मीडिया समोर मांडत नाही. सौम्या कागदपत्र घेऊन फिरतं. राऊतांनी ते कागदपत्र घेऊन फिरावं. निवडणूक आता आचारसंहिता लागेल असं म्हटलं जातंय. प्रहारची काय भूमिका असणार आहे, काय? आम्ही आमच्या सोयीचं राजकारण म्हणजे शेतकऱ्याचं सोयीचं राजकारण करण. आम्हाला असं वाटतं का लोकसभा जितकी भाजपाला महत्त्वाची आहे तेवढी आम्हाला विधानसभा महत्त्वाची आहे. आणि लोकसभेच्या माध्यमातून विधानसभेच्या जर वाटाघाटी झाल्या तरच आम्ही भाजपासोबत लोकसभेमध्ये राहू. कुठल्या जागांच्या नाहीतर मग आम्ही जळगाव वगैरे 1-2 ठिकाणी, अमरावती असेल, या 3-4 ठिकाणी आम्ही लढू. लोकसभेत आपण लढणार आहे प्रहारची. वाटाघाटी झाल्या तर कुठली जागेवर दावा केला आपण? आम्ही लोकसभेचा दावा केलाच नाही. आम्ही विधानसभेचा दावा करतो आहे. आणि लोकसभा आम्हाला लढायचीच नाही आहे. आम्ही विधानसभेची ताकद ठेवून आहोत आणि ते आता निश्चित झालं पाहिजे. म्हणजे लोकसभेला आम्हाला मदत करायला बरं होईल. कोणत्या कोट्यातनं जागा आपण मागताय विधानसभेच्या याच्यासाठी? कोठा गिटाने आमचाच कोटा आहे प्रहारचा. आम्हाला कोणत्या कोट्यात जायची गरज काय? महायुतीमध्ये राहणार की काय, कसं? कारण मी फक्त भाजप म्हणतो. जर तर मध्ये काही जाऊन फायदा नाही. जब आएगा तब सुनाएंगे आपको हम. भाऊ, मध्यंतरीच्या काळामध्ये जानकर असतील किंवा अनेक लोकांनी भाजपच्या आम्ही जानकर साहेबांसोबत एक मिटिंग आम्ही मधातल्या काळात लावतो आहे. जानकर, आम्ही आणि राजू शेट्टी वगैरे घेऊन एक चांगली ताकद निर्माण होते. पण शेतकऱ्याच्या प्रश्न घेऊन, मजुराचे प्रश्न घेऊन, शेतकरी असेल, मजूर असेल, जे काही निराधार असेल, हा अजेंडा घेऊन आम्ही समोर जाऊ. भाऊ, प्रकाश आंबेडकरांचं जे, महाविकास आघाडी म्हणते की आमच्यासोबत आहे. प्रकाश आंबेडकर म्हणतात हा प्रश्न तुम्ही प्रकाशरावजींना विचारायला पाहिजे ना. मी कसं सांगणार आहे त्यांच्या मनात काय आहे? आणि त्यांच्या मनातलं माझ्यासारखा माणूस सांगू शकेल एवढा तर मी मोठा नाही आहे. मला वाटतं ते सांगू शकेल. त्यांचे खरं तर प्रकाशजीची एक वेगळी ताकद आहे, त्यांची वेगळी ओळख आहे आणि ते पूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशज आहे. त्याच्यानं त्यांचा जो गरिमा आहे किंवा ते त्यांच्या विचारानं समोर जाईल. माझ्यासारख्यांनी त्यांनी काय करावं हे सांगणं एवढं मोठा नाही आहे. भाऊ, काही दिवसांपूर्वी आमदार नितेश राणे यांनी असं म्हटलं होतं की आमचा बॉस सागर बंगल्यावर आहे, बिंदास काय करायचं ते करा आणि काही त्या वाकडा सगळ्या करणार नाही. पोलीस काही वाकडं करणार नाही. एकूणच ही जी प्रतिक्रिया आहे या प्रतिक्रियेनंतर काही तास उलटत नाही. तोच गायकवाडांनी अशा पद्धतीचं केलं. मग हिंमत वाढवण्याचा प्रयत्न आहे का नेमकं काय म्हणायचं, कसं बघ? आता ते राणेंची भाषा आहे त्यांची. जसे ठाकरी भाषा होती तशी राणेंची भाषा आहे. तेवढं तुम्ही गांभीर्यानं नाही घेतलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.